दंडवत प्रणाम। श्री सर्वज्ञ धर्मयोग प्रतिष्ठान द्वारा आयोजित ब्रह्मविद्या लीळाचरित्र प्रवचन आपण नित्यनेमाने ऑनलाईनच्या माध्यमातून श्रवण करत आहोत, यूट्यूबच्या माध्यमातून श्रवण करत आहोत। परमप्रीती महानुभाव दर्शन यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत असताना कालच्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध लीळा क्रमांक 121 क्रमांकाची लीळा महादाईचा निरय निरूपण ही लीळा आपण श्रवण केली। आजच्या सत्रामध्ये उत्तरार्ध लीळा क्रमांक 122 आणि 123 अशा दोन लीळा एकंदरीत आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत। तर आपल्या पोथी प्रवचनाला या ठिकाणी आपण सुरुवात करूयात। श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत हो। शास्त्रदृष्टा कारण निरूपण। शास्त्रदृष्टा अदृष्टा कारण निरूपण। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताने हे शास्त्र दृष्टाप्रती आणि अदृष्टाप्रती कारण आहे हे सविस्तरपणे निरूपण केलेलं आहे। आपण लीळेमध्ये पाहूयात। छिन्न पापी गुंफे अवस्थान। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताचं वास्तव्य छिन्न पापी या गुंफे या ठिकाणी आहे आणि असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला जिज्ञासक असणारे या महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य जे होते नागदेव आचार्य भट्टोबास, ते स्वामींना विचारतात, जी जी हे निरोपिले शास्त्र कौनी दृष्टा कारणे अभ्यासी कौनी अदृष्टा कारणे अभ्यासी तरी या दोईसी काही फळ। देवा, आपण जे निरूपण करत आहात ते शास्त्र म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र, हे काही जीवात्मा दृष्टपर फळ प्राप्त करून घेण्याकरता अभ्यास करतात, अध्ययन करतात, आणि काही जीवात्मा अदृष्टा कारणे म्हणजे परब्रह्म परमेश्वर अवतार परमेश्वराचं शाश्वत पद प्राप्त करून घेण्याकरता हे आत्मसात करतात, अभ्यास करतात। तर मग अशा दोन प्रकारची जर जीवात्मा आहेत आणि अशा प्रकारे दोन प्रकारे जर हे अभ्यासल्या जातात ब्रह्मविद्याशास्त्र, तरी या दोहीसी काही फळ, या दोन्हीला काय फळ मिळतं बरं, असा प्रश्न सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भगवंताला भट्टोबासांनी केलेला आहे। सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात, वानरेया हे शास्त्र दृष्टा प्रती कारण होय अदृष्टा प्रती कारण होय। स्वामी निरूपण करतात, स्वामी म्हणतात भट्टोबासांना, वानरेया हे शास्त्र जे आहे ब्रह्मविद्याशास्त्र हे दृष्टाप्रतीही कारण होतं आणि अदृष्टाप्रतीही कारण होतं, असं परमेश्वर या ठिकाणी सांगतात। हो का जी तरी दृष्टते कवन आणि अदृष्टते कवन। परत एक प्रश्न केला, देवा दृष्टते का कवन आणि अदृष्टते कवन, म्हणजे दृष्ट म्हणजे काय ना दृष्ट म्हणजे काय हेही माहिती पाहिजे ना, असं स्वामींना त्यांनी भट्टोबासांनी विचारलं। सर्वज्ञे म्हणितले चैतन्य देवता आदि करुणी सकळही देवता पारामोचका बोलिजेती। हे दृष्ट, स्वामी म्हणतात, स्वामी भट्टोबासांच्या या प्रश्नावरती प्रत्युत्तर देतात। स्वामी सांगतात की चैतन्य देवता आद करुणी सकळ देवता अपारा मोचका बोली जाती, हे दृष्ट म्हणजे चैतन्य मायेपासून जे देवता आहेत 81 कोटी 1.25 देवता महानुभाव संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आहेत। ज्या देवता आहेत या देवतेंचं जे काही या देवतेंची पूजा अर्चा करतात लोक, हे दृष्टपर फळाकरता दृष्टपर कीर्ती प्राप्त करून घेण्याकरता अनेक प्रकारचे साधना या ठिकाणी करत असतात, अनेक प्रकारचे उपक्रम धर्मरूढी त्या ठिकाणी करतात, यज्ञ याग करतात, हवन करतात, अनेक प्रकारचे उपक्रम ते त्या ठिकाणी करतात।
किंवा आता ब्रह्मविद्याशास्त्र म्हणजे आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये बी अन्य संप्रदायामध्येच हे अन्य सांप्रदायिक लोकांकरता झालं, परंतु आपल्या महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा दृष्टपर फळ प्राप्त करून घेण्याकरता काही लोक स्थानाच्या खेट्या करतात, विडा ठेवतात, स्मरण करतात, धरणं धरून बसतात, अशा अनेक प्रकार करतात. हे जे लोक आहेत हे फक्त दृष्टपर फळ प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने अशा प्रकारच्या क्रिया करतात. म्हणून हे ब्रह्मविद्याशास्त्र दृष्टाप्रतीही कारण होय असं स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि चैतन्यापरू परमेश्वर पाविजे ते अच्युत पद बोलिजे. आणि चैतन्यापर म्हणजे चैतन्य मायेच्या पर, चैतन्याच्या पर, चैतन्यापर परमेश्वर तो देवश्री चक्रधर म्हणजे चैतन्यापर जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराची प्राप्ती व्हावी याकरता ब्रह्मविद्याशास्त्राचा अध्ययन करणे, याच करता खऱ्या अर्थाने अट्टहास धरणे की तोची व्हावा तोची भेटावा ही अर्थता अंतकरणामध्ये ठेवून ब्रह्मविद्याशास्त्राच्या आचारविचाराच्या प्रणालीप्रमाणे परमेश्वराने सांगितलेल्या सूत्राप्रमाणे आपण चालणे आणि मग ते अच्युत पद आपल्याला प्राप्त होतं. आपण देवाला सर्वस्व समर्पित करून मला काहीच नको देवा, फक्त तूची व्हावा तूची भेटावा हीच आस अंतकरणामध्ये ठेवून जर कर्म केले, हीच अंतकरणामध्ये आस ठेवून हे ब्रह्मविद्येचं अध्ययन करून या ब्रह्मविद्येचा उपयोग अदृष्टपर फळ प्राप्त करून घेण्याकरता जर आपण लेखी लावलं तर त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराचं शाश्वत पद मिळत असतं. आपण या संस्कृती भ्रमणापासून मुक्त होत असतो. ते अदृष्ट म्हणजे चैतन्यापर परमेश्वर पाविजे ते अच्युत पद बोलिजे. ते अदृष्ट म्हणजे चैतन्यापर परमेश्वरचं जे फळ आहे त्या परमेश्वराचं मोक्ष जे आहे ते अदृष्टपर फळ आहे. आणि म्हणून ते अदृष्टपर फळच खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावं लागेल, तरच आम्ही कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं नरक किती होते, ते नरक चुकतील अन्यथा नाही. हो काजी असं भट्टोबासांनी ऐकलं आणि मग असं आहे का देवा म्हणतात आणि दंडवत करतात. अशा प्रकारे ही लीळा या ठिकाणी संपते.